पारंपरिक पद्धतीनं बैलगाड्या सजवून भक्त चिंचलीकडे रवाना। 35 वर्षापासून सुरू आहे परंपरा। कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या 5 राज्यातील लाखो भक्तांची बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील चिंचली येथील मायाक्का देवीवर मोठी श्रद्धा आहे। नवसाला पावणारी आणि जागृत देवी म्हणून सर्वदूर ख्याती आहे। फेब्रुवारीमध्ये मोठी यात्रा असते। या यात्रेला पारंपरिक पद्धतीनं आजही बैलजोडीतून देवीची गाणी म्हणत भक्त जात असतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्त रंगीबेरंगी पद्धतीने बैलगाडीला सजावट करून 6 दिवसांच्या धार्मिक यात्रेसाठी जयसिंगपूर येथून मायाक्का चिंचलीकडे भाविक भक्त रवाना झाले। गेल्या 35 वर्षापासूनची ही अखंड परंपरा आहे। 1 महिन्यापासून यात्रेची तयारी केली जाते। गोमूत्र शिंपडून घर झाडून काढलं जातं। बैलजोडीला आणि गाडीला वेगवेगळे रंग देऊन सजवले जाते। यंदाही परिसरातील सर्व धनगर भक्त बांधव एकत्र येऊन 19 ते 20 बैलगाडीमधून धार्मिक प्रवास सुरू केला। प्रवासादरम्यान जेवणाची व्यवस्था तंबूमध्ये स्वतः बनवून जेवण तयार केलं जातं। पारंपरिक पदार्थ विशेषतः पुरणपोळीचा समावेश असतो। यात्रेतून संस्कृतीचा वारसा जपला जातो। मानसिक आध्यात्मिक समाधान मिळते आणि धनगर समाजाच्या एकतेचे दर्शन घडते, अशी माहिती जयसिंगपूरचे माजी नगरसेवक बाळासो वगरे यांनी दिली। सालाबादप्रमाणे जयसिंगपुरातून 19 गाड्या चिंचली मायाक्का यात्रेला चाललेल्या आहेत। गेली 35 वर्ष झाले जयसिंगपुरातून बाहेरच्या गावातून जमलेला सगळा धनगर समाज एकत्र मिळून जे राजीव गांधी नगर या एरियात राहतो, राजीव गांधी नगर, शाहूनगर या भागामध्ये, तिथून दरवर्षी न चुकता बैलगाड्या 19 ते 20 चिंचली मायाक्काला जातात। 6 दिवसाचा प्रवास आहे। 3ऱ्या दिवशी पुणे होतात आणि 6व्या 7व्या दिवशी परत चिंचलीत येतात। हे दरवर्षी 35 वर्ष झालं सहज आमची चिंचली मायाक्का यात्रेला श्रद्धा आहे। त्या श्रद्धेचं आम्ही जेवणाचं आणि बैलांच्या खायचं जेवण खाणं वगैरे सगळं असते। चिंचली मायाक्काच्या आम्ही तिथं कॅन्ट बांधून राहतो। कॅन्ट बांधून घेऊन तिथं स्वतः हातानं बनवून पुरणपोळीचं जेवण असतं, नैवेद्य असतो देवीला, आणि पुरणपोळी 5-6 दिवस कंटिन्यू चालते आणि ती स्वतः आम्ही तिथं बनवून खातो। मी नगरसेवक बाळासो वगैरे जयसिंगपूर। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।